नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला हुशार कोल्ह्याची गोष्ट सांगते. हुशार कोल्हा तर काय होतं, एकदा एक जंगल असतं. त्या जंगलात खूप सारे प्राणी राहत असतात. वाघ, सिंह, कोल्हा, कुत्रा, लांडगा, झेब्रा वगैरे सगळे प्राणी राहत असतात. आता जंगलाचा राजा कोण? सिंह. तुम्हाला माहिती आहे. तर एक दिवस तो सिंह काहीतरी कामानिमित्त त्याची मीटिंग बोलवतो. तर मीटिंग बोलवतो तर काय, मीटिंगमध्ये त्याला फक्त खास माणसं हवी असतात त्याची. आपल्याला कशी काही वेळेला प्रायव्हेट मीटिंग वगैरे असते, तशा खास प्राण्यांना तो बोलवतो. तो कोल्ह्याला, झेब्र्याला आणि सशाला अशा तिघांनाच बोलवतो. तो बोलतो आपल्याला काही गोष्टी डिसाईड करायच्यात, तर तुम्ही या. ते म्हणतात ठीक आहे. आणि कोल्हा, झेब्रा आणि ससा तिघे मिळून त्या सिंहाच्या गुहेत जातात. पण गुहेत जातात तर काय होतं माहितीये? सिंह काय करतो? बाहेर जातो, शिकार करतो आणि ते प्राणी तो ओढून आपल्या गुहेत आणून ठेवतो आणि मग आरामात काही दिवस बसून तो खातो. असा सिंहाचा दिनक्रम असतो. पण त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या गुहेमध्ये ते जे मांस, हाडं वगैरे पडलेले असतात ना, ते सडलेलं असतं आणि त्याचा घाण वास सुटलेला असतो. तर तो वास असा त्या गुहेतून बाहेर येत असतो आणि जसे-जसे हे झेब्रा, कोल्हा आणि ते ससा जवळ-जवळ यायला लागतात त्या गुहेच्या जवळ, तसा-तसा त्यांना तो वास हळू जास्त, जास्त असा जास्त यायला लागतो. आणि जेव्हा ते तिघे जण त्या सिंहाच्या गुहेजवळ येतात, तेव्हा त्याच्यातनं एकदम दर्प येतो. खूप घाण वास येतो त्या कुजलेल्या मांसाचा आणि रक्ताचा वगैरे. तर त्या सशाला तो वास सहनच होत नाही. ससा काय करतो, पटकन आपल्या नाकावरचा हात ठेवतो. आणि ते बघून सिंहाचं डोकंच फिरतं. त्याला राग येतो. हां करतो. "तुला काय माझ्या घरातून घाण वास आला का? हां?" असं म्हणून तो एकच पंजा मारतो. आता ससा तो किती पिटुकला आणि सिंहाचा पंजा तो केवढा जबरदस्त. तो ससा तिथेच मरून पडतो. ते बघितल्यावर तो झेब्रा आणि कोल्हा असतो ना, ते घाबरतात. म्हणतात, "बापरे! याने तर ह्याला एका फटक्यातच मारून टाकला. आता आपली पाळी." काय करा मग तो सिंह रागवतो. "ह्याला माझ्या घरातून घाण वास येतो काय?" असं म्हणून त्याला एका फटक्यात मारून टाकतो. मग तो दरडावून त्या झेब्र्याला विचारतो, "काय रे झेब्र्या? तुला पण माझ्या घरातून घाण वास येतो का? माझ्या गुहेतून घाण वास येतो का?" असं म्हटल्यावर तो झेब्रा घाबरतो. त्याला वाटतं ह्यानी घाण वास येतो म्हटल्यावर सशाला मारलं. आता मी जर बोललो, "हो, मला पण घाण वास येतो," तर हा मला पण ठार मारून टाकेल. मग तो म्हणतो, "नाही, नाही महाराज, मला अजिबात घाण वास येत नाही. मला तर खूप छान सुवास येतो." असं म्हटल्यावर सिंहाला अजून राग येतो. तो म्हणतो, "असं खोटं बोलतोस काय तू?" कारण एवढी आयडिया त्या सिंहाला असते, की आपण आपल्या गुहेमध्ये बाहेरचे प्राणी मारून आणून खातो. तर त्याचा हाडा-मांसाचा, रक्ता-मांसाचा सडा झालाय, त्याच्यातनं घाण वास येणारच. हा काय बोलतो, "मला सुगंध येतो." तो घाण वास येतो बोलतो, तर हा म्हणतो, "नाही, नाही, मला छान सुगंध येतो." असं बोलल्याबरोबर सिंहाला कळतं, की हा खोटं बोलतो. तर सिंह चिडतो आणि म्हणतो, "खोटं बोलतोस?" असं म्हणून सिंह त्याला त्याला पण एका फटक्यात मारून टाकतो. एक जो पंजा मारतो त्याच्या गर्दनवर, तो बिचारा झेब्रा पण तिथे मरून पडतो. आता आली पाळी कोल्ह्याची. पण कोल्हा कसा असतो, मुळातच धूर्त आणि हुशार प्राणी असतो हां. प्राण्यांमध्ये कोल्हा खूप हुशार असतो. पक्ष्यांमध्ये कावळा हुशार असतो. तो कोल्हा बघतो, या दोघांची वाट लागली. आता आपली पाळी. मग तो जो सिंह असतो, तो सिंह त्या कोल्ह्याला विचारतो दरडावून, "काय रे, तुला पण वास येतो का?" तो म्हणतो, "नाही, नाही महाराज, 10 दिवस झाले अहो मला सर्दी झाली. बघा माझ्या नाकातनं केवढं पाणी गळतंय. मला चांगला वास, घाणेरडा वास, कसला वासच येत नाही." सिंह म्हणतो, "हां." सिंहाला ते म्हणणं पटतं आणि अशी अक्कल हुशारी वापरून तो कोल्हा आपली त्या सिंहाच्या तावडीतून सुटका करून घेतो. असा असतो कोल्हा हुशार. तर बाळांनो, आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.